नमस्कार, मी गायत्री सूर्यवंशी। आज आपण बनवणार आहेत सोयाबीन बिर्याणी। तर कशी बनवायची तर बघा, दिसायला किती सुंदर दिसत आहे। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते। छान स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। हलक्या हाताने धुवायचे आणि 15 किंवा 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचे। आपण 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये छान उकळून घेतलेले आहेत। आता सोयाबीन साईडला ठेवून दिले आहेत। एक मोठा कांदा उभा कापून घ्यायचा आहे आपल्याला, छान बारीक कापायचा। आणि 2 टमाटे घेतले आहे। टमाटे पण खूप छान मस्त बारीक कापून घ्यायचे आपल्याला। टमाटे कापल्यानंतर आपण काय काय लागणार आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे। खूप छान लागते, एकदा तुम्ही नक्की करून बघा। सोपी झटकीपट होणारी बिर्याणी आहे। आता आपण छान बारीक टमाटे पण कापून घेतलेले आहे। आता आपण घेणार आहोत 3-4 हिरव्या मिरच्या। तुम्हाला जसं तिखट लागतं तशा पद्धतीने तुम्ही मिरच्या घेऊ शकतात। मिरच्या पण छान मस्त बारीक कापून घेतलाय आपण। कोथिंबीर घेतली आहे, ती पण छान कापून ठेवून द्यायची आपल्याला। आता आपण घेणार आहोत सोयाबीन उकळवली होती ती सोयाबीन। आता आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत सोयाबीनची। आता सोयाबीन छान पिळून घेतले आहे मी। आता आपण सोयाबीनमध्ये काय काय टाकणार आहोत हे बघा। आता आपण सोयाबीनमध्ये 1 वाटी भरून दही टाकायची आहे। याच्याने खूप छान टेस्ट येते। त्याच्यानंतर आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत। त्याच्यानंतर थोडी हळद टाकायची, धनापूड टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि छान सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत आपण कांदा टोमॅटो वगैरे सर्व फ्राय करत नाही तोपर्यंत छान सोयाबीन दहीमध्ये मुरून जाते छान। आता आपण ही दही लावून ठेवली आहे सोयाबीनला। आता आपण ही साईडला 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत। आणि आता आपण बिर्याणीला आता आपण ठेवणार आहोत एक कुकर। कुकरमध्ये अर्धा वाटी तूप घ्यायचं। तुम्हाला तेल घ्यायचं असेल तरी चालेल, मी तूप घेतलं आहे अर्धी वाटी। आता तूप छान तापलं की आपण त्याच्यात काय काय टाकणार आहोत हे बघा। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा। छान मस्त बारीक कापून घेतला होता। बारीक कापल्याने पटकन फ्राय होतो कांदा। आता कांदा छान फ्राय होईस्तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण खडे मसाले। तर खडे मसाले कोणते कोणते घेतले आहे ते बघा तुम्ही आता व्यवस्थित। त्याच्यामध्ये घेतलं आहे आपण 1 दालचिनी, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी, 1 मोठी विलायची, चक्री फूल आणि 2 हिरव्या विलायची। आता फ्राय करून घेणार आहोत आपण। छान फ्राय झालं की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी आपण बारीक कापलेली हिरवी मिरची होती ती टाकणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये छान फ्राय करून झाल्यावर टाकायची। हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची आपल्याला। आता हिरवी मिरची छान फ्राय झाली की मग आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडं अद्रक लसूणची पेस्ट। ती पण छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतली आपण। आता आपण कापलेले 2 टमाटे ते पण टाकायचे आहेत आपल्याला। ते पण छान फ्राय झालं की त्याच्यात थोडं आपण मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्याने आपले टमाटे पटकन मऊ होतात। थोडंच टाकायचं मीठ, जास्ती टाकायचं नाही। आणि मस्त आता सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण।
किती छान बघा कलर आला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी हळद टाकायची थोडी, त्याच्यानंतर 1 चमचाच टाकायची चटणी, धनेपूड 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा। आता छान मिक्स करून घेतला आहे आपण। आता आपण सोयाबीन छान दही मसाले लावले होते ते टाकायचे। आता त्याच्यात आपल्याला सर्व व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। तरी 5-6 मिनिटासाठी छान सोयाबीन फोडणीमध्ये छान शिजू द्यायचे आपल्याला। थोडी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकल्याने खूप छान टेस्ट येते। आता बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे आपल्या। तुपामुळे खूप छान टेस्ट येते, बघा किती सुंदर दिसत आहे। खायला पण खूप सुंदर लागते सोयाबीन बिर्याणी। आणि बघा किती छान दिसत आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे, झटकीपट होणारी बिर्याणी आहे। तुम्ही नॉनव्हेज खायचं विसरून जाणार, इतकी छान होते ही सोयाबीन बिर्याणी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आपण ते तांदूळ टाकले होते पाण्यामध्ये 15 मिनिटासाठी, ते तांदूळ आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकून द्यायचे आहे। आता आपण हे तांदूळ सर्व व्यवस्थित त्याच्यात टाकून घेणार आहोत। 2 वाटी आपण तांदूळ घेतले होते, तर 2च वाटी आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे। आता आपण तांदूळ टाकल्याने छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये फक्त 2च वाटी पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला सोयाबीन बिर्याणी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। झटकीपट होणारी बिर्याणी आहे सोयाबीनची। किती सुंदर कलर आलाय बघा। 10 किंवा 12 मिनिटांमध्ये बिर्याणी होते ही। आता आपण 2 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। 2 वाटी पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत आपण। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, कमेंट करा। तुम्हाला अजून काय आवडत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी प्रयत्न करेल तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवायला। आता आपण ह्याला आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। 1 शिट्टी होऊ द्यायची आणि दुसरी होण्याच्या आधी बंद करून द्यायची। तर बघा किती सुंदर झालेला आहे, कलर पण किती सुंदर आलाय बघा। तुम्ही एकदा नक्की करून पहा। आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला सपोर्ट करा, प्लीज शेअर करा, लाईक करा। आवडली असेल तर तुम्ही पण बनवून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही चुकलं असेल तर माफ करा। धन्यवाद।